नमस्कार. चला आज एका प्रसिद्ध मराठी भयकथेच्या खोलात शिरूया. तंबाखूचं भूत. ही कथा फक्त घाबरवत नाही, तर भीती कशी हळूहळू तयार केली जाते हे आपण या कथेच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, प्रत्येक चांगल्या भयकथेची सुरुवात होते एका चेतावणीने. इथेही गावकऱ्यांचा हा सल्लाच कथेचं गूढ आणि भीतीदायक वातावरण तयार करतो. एक अशी जागा जिथे रात्री जायला मनाई आहे. का? कारण तिथे काहीतरी आहे. आणि हे काहीतरी काय आहे हेच तर भीतीची पहिली पायरी आहे. तर कथेचा पहिला भाग, जुना वाडा आणि एक सवय. इथेच कथेची पार्श्वभूमी आणि पात्राची ओळख होते. तर ही गोष्ट घडते कुठे? गावाच्या अगदी टोकाला असलेल्या एका जुन्या एकाकी वाड्यात. भयकथांमध्ये अशा वेगळ्या पडलेल्या पडक्या जागा नेहमीच एक अनामिक भीती निर्माण करतात, नाही का? इथे काय घडणार आहे याची उत्सुकता इथूनच सुरू होते. आणि या एवढ्या मोठ्या वाड्यात राहतंय कोण? तर मय्यप्पा नावाचं एक आजोबा. वय 70च्या पार गेलेलं, आणि हो, ते एकटेच राहतात. त्यांचं हे वय आणि एकाकीपण त्यांना या कथेतील एक असुरक्षित पात्र बनवतं. आणि या सगळ्या कथेच्या केंद्रस्थानी आहे मय्यप्पांची एक अगदी साधी सवय. रोज रात्री अंगणात बसून तंबाखू चगळायची. त्यांच्यासाठी ही एक रोजची आराम देणारी गोष्ट होती. पण त्यांना कुठे माहीत होतं की हीच सवय त्यांच्यासाठी एक जीवघेणा सापळा करणार होती. आता इथून पुढे कथेतला तणाव वाढायला लागतो. आपण दुसऱ्या भागात प्रवेश करतोय, अंधारातील कुजबूज. रात्र कोणती? तर अमावस्येची. सोबतीला जोरदार वारा सुटलाय आणि अशातच आधी एक हळुवार कुजबुजल्यासारखा आवाज येतो. मय्यप्पांना वाटतं वाऱ्याचा असेल, पण पुढच्या क्षणी तोच आवाज थेट त्यांच्या कानाजवळ येतो. म्हणजे बघा, भीती हळूहळू कशी जवळ सरकतेय. आणि मग ती अदृश्य शक्ती पहिल्यांदाच बोलते. आणि काय म्हणते? एक अगदी साधी मागणी, आजोबा जरा तंबाखू द्या ना. ही साधी वाटणारी मागणीच कथेला एका भयंकर वळणावर घेऊन जाते. मय्यप्पांसमोर 1-2 नाही तर तब्बल 3 आकृत्या उभ्या टाकतायत. विचार करा, एकटे वृद्ध मय्यप्पा आणि त्यांच्यासमोर 3 अज्ञात शक्ती. त्यांची असहाय्यता इथेच दिसून येते. आणि या आकृत्या काही सामान्य नव्हत्या. त्यांचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते, डोळे एकदम पांढरेशुभ्र भीतीदायक, आणि चेहरे तर ओळखूच येत नव्हते. आणि मग उलगडा होतो की हे दुसरे तिसरे कोणी नसून त्याच वाड्यात पूर्वी मरण पावलेल्या 3 तंबाखू व्यापाऱ्यांची भूतं आहेत. आता भीती आणखीनच गडद होते. आणि इथून कथा पोहोचते तिच्या परमोच्च बिंदूवर, म्हणजे क्लायमॅक्सवर. भयानक मागणी. मय्यप्पा विचारे हिंमत एकवटून त्यांना तंबाखू देतात. पण भूतं ती पकडूच शकत नाहीत. तंबाखू त्यांच्या हातातून आरपार खाली पडते आणि मग संपूर्ण वातावरणात एक कर्कश, किंचाळल्यासारखं हसू घुमतं. हे स्पष्ट होतं की आता काहीतरी खूप भयंकर घडणार आहे. आणि इथेच कथेला तो सगळ्यात मोठा भयानक धक्का बसतो. भूतांची खरी मागणी समोर येते. आम्हाला तंबाखू नाही, आम्हाला ती देणारा माणूस हवा आहे. ही एकच ओळ अंगावर अक्षरशः काटा आणते. या भयानक घटनेनंतर काय झालं? कथेचा शेवट आपल्याला घेऊन जातो एका कधीही न संपणाऱ्या भीतीकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना मय्यप्पा अंगणात पडलेले दिसले. रात्रीच्या त्या भेटीचा काय परिणाम झाला हे यातून स्पष्टच होतं. त्यांच्या अवस्थेत एक मोठा फरक होता, जो खूप काही सांगून जातो. एरवी त्यांच्या तोंडात नेहमी तंबाखू असायची, पण आता त्यांचे डोळे भीतीने कायमचे उघडे राहिले होते. या वर्णनातूनच त्या रात्रीची भयानक ताल लक्षात येते. आणि या घटनेचा परिणाम फक्त मय्यप्पांपुरता नव्हता. त्या दिवसानंतर त्या वाड्यात पाऊल ठेवायची तर सोडाच, कोणीही पुन्हा तंबाखू नेण्याची हिंमत केली नाही. एका रात्रीत ही घटना एक दंतकथा बनली, एक चेतावणी. आणि असं म्हणतात की आजही अमावस्येच्या रात्री तो आवाज तिथे घुमतो, आजोबा जरा तंबाखू द्या ना. ही ओळ कथेला संपू देत नाही, तर त्या भीतीला कायमचं जिवंत ठेवते. तर या सगळ्या कथेचं विश्लेषण केल्यावर एक प्रश्न खरंच पडतो. या गोष्टीतलं खरं भूत कोण आहे? ती 3 भूतं की मय्यप्पांची ती तंबाखूची सवय, जी त्यांना रोज रात्री त्या अंगणात एकटं बसायला भाग पडायची?